छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करीत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या प्रकरणातील फॉरेन्सिक तपासणी रखडली आहे। 24 फेब्रुवारीच्या रात्री कोरटकर यांनी सावंत यांना फोन करून धमकी दिली होती, ज्यात त्यांनी महाराजांच्या बद्दल अश्लील वक्तव्य केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल महिन्याभरानंतर पोलिसांनी त्यांना तेलंगणातून अटक केली। कोरटकर यांचा आवाज तपासण्यासाठी फॉरेन्सिक विभागाकडून नमुने घेतले गेले, मात्र अद्यापही पोलीस महासंचालक कार्यालयाकडून फॉरेन्सिक विभागाला अधिकृत पत्र न पाठवल्यामुळे तपासणी प्रलंबित आहे। कोल्हापूर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी या संदर्भात महासंचालक कार्यालयाशी पत्रव्यवहार केला असला तरी त्याला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही। या विलंबामुळे तपास रखडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न होत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे। छत्रपतींच्या अवमानासारख्या गंभीर प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून फॉरेन्सिक तपासणीला वेग देणं अत्यावश्यक ठरतंय। गोकुळ सोबत गोकुळ